चलिए यहाँ पर दोनों बैटर भेजिए यहाँ पर। चलिए 20 मिनट में देखिए 4 ओवर कंप्लीट करना है। चलिए दोनों टीम के कोई अतिथि मान्यवर पैकर्स ओनर जो कोई भी हो, आइए वीआईपी डैश में आपका तशरीफ रखिए यहाँ से। और नटराज ट्रॉफी देखिए बात करेंगे क्रीड़ा मंडल से, पूरी मैनेजमेंट का मैं तारीफ करना चाहूँगा। बहुत अच्छी तरह से देखिए इस टूर्नामेंट को हैंडल कर रहे हैं। कई सारे टीम को देखिए यहाँ पर एडजस्टमेंट कर रहे हैं। यहाँ पर आसान काम नहीं रहता है। सुदर्शन जी बतौर वो भी देखिए खेलते हैं क्रिकेट से, लेकिन इतना एडजस्ट करना मैं कहूँगा आसान काम नहीं रहता है। लेकिन बड़ा दिल में अर्तो नज़र का तारीफ करना चाहूँगा। लेकिन आयोजन करता हूँ देखिए बात करेंगे, जो भी आपको समय टाइमिंग जो कुछ भी आपको दे रहे हैं उसको फॉलो करना बहुत ज़रूरी है। और जैसे जैसे उनकी तरफ से हमारे पास मैसेज पहुंचता रहेगा हम जानकारी देते रहेंगे। और ये चलिए दूर से खेले, ऊंचाई ली यहाँ पर, लंबाई देखते हैं यहाँ पर, दूरियां नहीं ले पाई यहाँ से। लॉन्ग अप बाउंड्री लाइन पर देखिए पहला विकेट यहाँ से गिरता हुआ राहुल पैकर का विकेट। तो चलिए बात करेंगे, बैटर थोड़ा सा रेडी एक्शन में रहिए। जैसे आपका बल्लेबाज आउट होते हैं, इन बल्लेबाज देखिए यहाँ पर तुरंत आपको पहुंचना पड़ेगा यहाँ से, क्योंकि टाइमिंग देखिए यहाँ पर दोनों टीम के लिए खास करके यहाँ पर इन बैटर हमेशा रेडी एक्शन में रहिए। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर पूरी नटराज क्रीड़ा मंडल देखिए नावे में इनका तारीफ करना चाहूँगा। आज देखिए बहुत दुविधा आया यहाँ पर से, लेकिन से हर दुविधा को उन्होंने दूर किया। पर भविष्य नायक देखिए सलूट है भाई। नहीं आपकी मेहनत है देखिए, ऐसा मानना रहता है हर किसी का कि कोई किसी के लिए लक फैक्टर, लेकिन से उसके लिए आप मेहनत भी निश्चित रूप से करते हो। लेकिन ये बात तो उन्होंने तय किया, शायद हम जब जब रहते हैं इससे पहले भी उन्होंने बता गए कि हमारी बल्लेबाजी चलती है गेंदबाजी। ओ ये चलिए ऊंचाई ली यहाँ पर, लंबाई की फिर से एक बार कमी थी। 1 बाउंस देके टेनिस गेंद यहाँ पर अतिरिक्त उछाल लेता हुआ आता हुआ 4 रन।
बड़े देखिए कमाल का यहाँ से ड्राइव था, यहाँ से विकेट गिरा लेकिन उसके बावजूद भी। और एक देखिए यहाँ से सीधा देखिए थोड़ा बल्ला मुझे लगता है सीधा रह गया, खेलना चाहते थे थोड़ा इनसाइड आउट है लेकिन एकदम से हल्के हाथों से खेलते हुए यहाँ से। बैटर की बात करेंगे देखिए सिद्धांत मात्रे और उनके साथ है राजू टांगे देखिए बात करेंगे। बहुत बढ़िया देखिए कमाल का कसी हुई मुकाबला यहाँ से देखने को मिलेगा। यहाँ पर से 6 पर देखिए घबाई यहाँ से और थोड़ा स्विंग के साथ देखिए खेलना चाहते थे लेकिन से डॉट गेंद निकालता वहां पर शिमोशिम की देखिए बात करेंगे। एक बहुत देखिए यहाँ से स्लोअर स्विंग गेंद था, यहाँ पर एक्सपीरियंस अनुभव देखिए उनके पास काफी कुछ है और उसका इस्तेमाल करते हुए। लेकिन तारीफ करना चाहूंगा बोनकुड़ी 11 बोनकुड़ी टीम की, इसलिए तो मैंने बताया भाई तेरा धैर्य जितना बड़ा होगा दिखना एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा। ये टीम देखिए बहुत समय इंतजार किया, मुझे लगता है आयोजनकर्ताओं के साथ है आज बोनकुड़ी 11 बोनकुड़ी टीम ने अच्छा साथ दिया। सैल्यूट है आपके निश्चित रूप से सपोर्ट को। और इसी तरह के टेनिस क्रीड में कहूंगा हर टीम आयोजनकर्ताओं को सपोर्ट करते रही है और आयोजनकर्ताओं भी देखिए आज बड़ा दिल दिखाए, चाहे भूषण दादा लीजिए, शैलेश दादा, जॉन्टी हमारे लीजिए, पूरी नटराज क्रीड़ा मंडल देखिए, नावे लीजिए, हमारे ऋषित दादा लीजिए निश्चित रूप से यहाँ पर। और जहां पर देखिए 6 पर 1 विकेट से और यह प्लस पे टीम देखिए बात करेंगे जिन्हें एंट्री थोड़ा सा लेट लेकिन से देखते हैं क्या शुरुआत देंगे ग्रेट, क्योंकि पहला ओवर में देखिए 6 रन आया है। अगर इस अवसर से ब्रेस्ट से जाते हैं तो फिर जो ऑकलैंड टीम की हमने बल्लेबाजी देखी यहाँ से देखिए ये विकेट पर गेंदबाज को मदद मिल रहा है, ये संदेह नहीं यहाँ पर है, लेकिन उससे बेहतर है आपको एक अच्छा टारगेट टोटल सेट करना पड़ेगा। जैसे कहते ना फुटबॉल में गोल तक पहुंचे ले किक मारना पड़ता है। आज देखिए बात करेंगे कई टीम के साथ साथ है थोड़ा दुविधा बना मैच में, आज थोड़ा हम भी रंग में आ रहे थे, वापस रंग हमारा उतर रहा था क्योंकि जब जब रिशव में आ रहे थे तब तब फिसल रहे थे। जैसे कहते ना तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूं पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं। लेकिन फिर भी देखिए एक सक्सेसफुल टूर्नामेंट में तारीफ करना चाहूंगा, आसान नहीं रहता सुदर्शन जी। और 7 रन पर देखिए 1 विकेट गंवाए और बहुत बढ़िया लेन गेंद देखिए एकदम से यहाँ पर है बैटर देखिए हल्के से पनपुट पर थे लेकिन से देखेंगे रिप्ले में देखेंगे गेंद के आउट स्विंग के लिए बाहर निकला मुश्किल बना या इन स्विंग गेंद था कि अंदर आया था गेंद, अंदर आता तो मुझे लगता है बल्ले को टच होता। देखते हैं यहाँ पर गेंद ओ अंदर ज्यादा स्विंग देखिए था लेकिन बैटर आउट स्विंग के लिए यहाँ पर बल्ला लिए थे बाहर की तरफ है। ही मजा आता है पीटीसी लाइव के साथ है। खास कर देखिए व्हाइट कैच आप 2 बजे तक आपको 4 ओवर कंप्लीट करना है, 1:40 में आपका पहला गेंद गिरा था। पूरी मैनेजमेंट देखिए हमारे भूषण दादा अभी तक मुझे नहीं लगता है एकदम शांत है, वो जानते हैं बहुत समय देखिए हम ऊपर जाकर पहुंच चुके हैं, यहाँ से कोई समय वक्त किसी भी टीम के लिए यहाँ पर अतिरिक्त नहीं दिया जाएगा। और बहुत बढ़िया देखिए मैं यहाँ पर बोनकुड़ी 11 टीम का तारीफ करना चाहूंगा, अच्छे समय के हिसाब से अब तक चल रहे हैं क्योंकि अभी तक की बात करेंगे 6 मिनट का वक्त लिए हैं लेकिन 10 गेंद कंप्लीट कर चुके हैं। नौ गेंद यहाँ पर जिसमें एक व्हाइट गेंद था, भले ही 10वां गेंद डाले हैं लेकिन से एक एक्स्ट्रा गेंद था। अपील देखिए यहां से और ये कभी चालाकी होती है, कभी कभी अंपायर को गुमराह किया जाए व्हाइट से। तो चलिए इसके बाद जो नेक्स्ट मुकाबला रहेगा देखिए बात करेंगे हम फिर फर्स्ट सेशन को आ जाएंगे जहां से शुरुआत हुई थी, वहीं से सेकंड इनिंग की तरफ जाएंगे, सेकंड राउंड की तरफ जाएंगे। यानी यहां से विजेता टीम और उसके साथ साथ जिप्तानी बामन डोंगरी के साथ मुकाबला रहेगा। सेकंड राउंड का पहला मुकाबला याचा नंतरचा सामना। इसके बाद देखिए यहाँ पर वाइड देखिए एक्स्ट्रा रन यहाँ से आता हुआ, यहाँ से जीतने वाली टीम है और बामन डोंगरी के खिलाफ देखिए मुकाबला रहेगा। यहाँ पर से बिजनेस पार्टी लेके यहाँ से बात करेंगे, थोड़ा ओवर को लंबा बनाए यहाँ से, और लंबा जितना बनाएंगे समय भी जाएगा। और यहाँ पर अभी तक देखिए 3 वाइड गिल डाल चुके हैं यहाँ से, बल्ले से देखिए रन नहीं आ रहे, बल्ले से थोड़ा मेहनत करना होगा। राजू टांगे देखिएगा अच्छे बैटर हैं यहाँ से और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर ड्राइव करना कोशिश किए थे पर 1 रन आता हुआ यहाँ से।
एक के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहां से 13 रन। और अभी तक देखिए बात करेंगे इस इनिंग में, देखिए बाउंड्री एक ही चौका आया है और मैंडेटरी पावर प्ले का देखिए सेकेंड ओवर चलता हुआ यहां से। बहुत बढ़िया रात देखिए यहां पर लंबा और से मैच देखते हैं यहां से कितना लंबा जाएगा भाई। ओह गेंद को रोका यहां पर, 1 रन तो यहां से आएगा यहां पर से। एक रनों से देखिए टोटल आगे पहुंचता है। पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 14 रन बनाए। नो टीम मीटिंग। चलिए फील्ड खुला रखे यहाँ पर। और जहां अभी तक की बात करेंगे, आपने 8 मिनट से ज्यादा समय लिए हैं, लेकिन कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। लेकिन देखते हैं क्या बल्लेबाज है आगे 18 गेंद में बरसेंगे। ओह ये चलिए यही बात कर रहे थे, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, है देर से आया लेकिन दुरुस्त आता हुआ 6 रन। बिल्कुल एक शान एक मान जैसे टूर्नामेंट है। कई खिलाड़ियों ने देखिए चर्चा कर रहे थे यहाँ पर, और कहते ना जो समय पर साथ दे हुए अपना बाकी शख्स अपना, और समय पर देखिए सिद्धांत मात्रे के बल्ले से आता हुआ 6 रन। और पर्थ चंदन के ऊपर देखिए यहाँ पर ये बड़ा हिट आ गया भाई यहाँ से। अच्छे गेंदबाज हैं पर चंदन की बात करेंगे यहाँ पर, एकदम देखिए बात करेंगे क्या हो गया अंपायर यहाँ से। फील्डर देखिए, फील्डर थोड़ा सा मुझे लग रहा है शायद है ज्यादा सीधे थे या ज्यादा स्ट्रेट थे। यहाँ पर अंपायर देखिए अच्छी खूबसूरत, और फिर से देखे बैकफुट से खींचे यहाँ पर, ऊंचाई लिए और लंबाई भी लेता हुआ यहां से। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, ठोक डीजे जिसका है बोलबाला। बैक टू बैक 2 छक्का मारना, सुदर्शन जी बैक टू बैक 2 पैक मारना आसान नहीं रहता है भाई यहां से। क्या लोकल ट्रेन में धक्का खाना, और एक देखिए यहां से तीसरा छक्का, वही दैया मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे। बल्लेबाज देखिए यहां से बन गए जहां पर हैट्रिक के छक्के लगाने वाले। कहते ना रोटी खाने से ज्यादा रोटी बनाने में वक्त लगता है, और रोटी बनाने से ज्यादा रोटी कमाने में वक्त लगता है। और ये तीसरा छक्का लगाने वाले देखिए चौथा बल्लेबाज बन गए सिद्धांत, लेकिन शान से लिया काम। लेकिन देखते हैं सफलता क्या शोर मचाएगी भाई। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 32 रन। ये टीम का एंट्री ले, लेकिन सबसे ग्रेट समय पर आए भाई, तारीफ है, वेलकम है आप टीम का निश्चित रूप से। 3 छक्के के बाद देखिए डर पैदा किया यहां से व्हाइट क्या जब देखिए पिछले 4-5 रातों से देखिए यहां से बोनकड़े 11 बोनकड़े टीम, चाहे उरन का सरजे में लीजिए, चाहे पनवेल खारगर लीजिए, यहाँ पर तैल का मचाने वाली टीम है। लेकिन अब थोड़ी सी मुश्किल में फंसा हुआ है, क्योंकि सिद्धांत मात्रे, सिद्धांत को थोड़ा सा देखिए शांत रखा गया जड़ में रखते हुए गेंद, और यही कम गेंदबाजी आपको करनी होगी। ओ ये देखिए और एक भाई यहां से, क्या धुन है, क्या तेवर है, क्या सेवर है भाई यहां से। झलक 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 दिखला जा चरण।
लगा दो छक्के कमाने में, और रन बहुत जरूरी है इस जमाने में, क्योंकि अगर इस जमाने में रन नहीं बनाओगे भाई, है टीम की हालत भी नाजुक होगा, आपकी हालत भी हो जाएगी नाजुक। ओ क्या कमाल का देखिए बैट का फॉलो था भाई, क्या बढ़िया है, मानो कि जैसे लेदर सीजन खेल रहे थे भाई यहाँ से। इसलिए कहता हूँ जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, ये तो मुझे भूषण की बल्लेबाजी जो नावा के आते थे भाई, मैं देखा था 6 छक्का जब लगाए थे नागझरी मैदान के ऊपर भूषण देखिए यहाँ पर उसी तरह से इनसाइड आउट। ओ ये देखिए भाई, अब छक्के के साथ साथ देखिए चौका भी आता हुआ। यही तो बात चढ़े थे भाई कि बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। अब सिद्धांत बरस रहे हैं भाई यहाँ पर, टुकुर 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 टुकुर। इस पे टीम थोड़ा सा पल्ले पल्ले, लेकिन बोनकुड़ी बोनकुड़ी टीम थोड़ा सा थल्ले थल्ले, क्योंकि प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया। पर्थ चंदन के ओवर में गेम बदल गया। 29 रनों का ओवर और सिद्धार्थ मात्रे के स्क्रीन पर इस वक्त देख सकते हो 36 पर बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर बात करेंगे यहाँ से 43 देखिए 43 रन। क्या बढ़िया देखिए एंट्री लेट लेकिन सबसे ग्रेट। समय की बात करेंगे, आखिरी 6 मिनट बचा इस ओवर को कंप्लीट करने के लिए। बहुत बढ़िया बोनकुड़ी 11 टीम है। बोनकुड़ी टीम देखिए समय पर चलते हुए, कहते हैं ना कैंची पेड़ काट नहीं सकता, कुलाड़ी बाल काट नहीं सकता, और सिंगल डबल से काम चल नहीं सकता। ओह राजू टांगे देखिए भाई, ये तो अब बनेंगे राजू बन गए जेंटलमैन, क्योंकि ये जेंटल बल्लेबाजी अब करेंगे और सिद्धांत को यहां पर मौका देंगे। और सिद्धांत ने बता दिया भाई यहां से कि धार कम होने से हम खंजर बदल देते हैं, और टीम को रनों का जरूरत होने से हम वहां से मंजर बदल देते हैं। और अभी तक देखिए यहां से बात करेंगे, मैच का मंजर बदला है, लेकिन ये ओवर देखिए सेकंड स्पेल। ओ मौका शायद बल्ले का लिया बाहरी किनारा। अब जवाबी हमला देखिए यहां से 44 पर दूसरा विकेट, बिग विकेट देखिए बात करेंगे सिद्धांत मात्रे 11 की 36 का इनिंग समाप्त। लगे 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 दिल। के झटके कहां मारा था भाई, सीधा ही मारा था लेकिन ले गए, दिल ले गए ये बैटर। 36 रन, तालियां बजनी चाहिए भाई। कमाल का बैटिंग देखिए यहां से, ले गए दिल ले गए, लेकिन गेंदबाज ने दिल लिया विघ्नेश पाटिल। ये खास करके बात करेंगे इनके शिकार के लिए गेंदबाज को बुलाया गया था यहां से। इसलिए तो कहा जाता है भाई कि संघर्ष का राज जितना अंधेरा होता है ना, सफलता का सूरज उतना तेज चमकता है। कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है यहां से। और वो विघ्नेश पाटिल दिखाते हुए, ओ आप देखिए यहां से आविष्कार पाटिल। मुझे लगता है अब राजू टांगे देखिए मन बना रहे होंगे नॉन स्ट्राइक पर। कहते हैं ना पानी में रहकर मगरमच्छ से दुश्मनी मत लीजिए, और तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। लेकिन अभी भी राजू टांगे नाम के क्या बड़े देखिए मगरमच्छ मैदान पर है यहां से। लेकिन विघ्नेश पाटिल अपना काम को बखूबी अंजाम दे रहे। ये देखिए बड़ा हिट, बुराई भी है मुझ में, अच्छाई भी है मुझ में। अरे ढूंढने वाला ढूंढ, तुझे क्या चाहिए? अर्जुन एक षटकार। क्या बात है, नावे के स्थान देखिए यहां से। लेकिन अर्धशतक देखिए 50 रन। ओ क्या कमाल का छक्का। बताया भाई बुराई भी है मुझ में और अच्छाई भी है मुझ में। अरे ढूंढने वाला ढूंढ, तुझे क्या चाहिए? क्योंकि ये मैदान में देखिए रन बरसेगा कभी भी। ये नावे की टूर्नामेंट है जो बगैर बातचीत करने वाली ये टीम है। 2012 का इतिहास उठाकर देखिए, कामोठे के मैदान के ऊपर जो जीत के साथ साथ दहशत मचाई थी,
उसके बाद पूरी टेनिस क्रिकेट में डंका मचाई थी। और जब उनकी टूर्नामेंट हो तो फिर मैच तो ऐसा मंजर दिखेगा भाई, कभी बाजी इधर तो कभी बाजी इधर, झोला आगे भी जा रहा है पीछे भी आ रहा है, छक्का भी लग रहा है विकेट भी गिर रहा है, 50 रन बना है टोको डीजे। देखिए अब झूम रहे हैं, तभी तो मैं कहता हूं शहर का दवा और नावा गांव का हवा, ये 12 के बाद और बदलता है भाई। चले यहां से बात करेंगे भलाई। देखिए मैच थोड़ा सा ऊपर नीचे थोड़ा लेट कभी देरी होता रहता है भाई। जहां बात करेंगे यहां से ओवर कंप्लीट है, लेकिन 4 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 50 रन बना यहां से। और चलिए फील्ड खुला रखिए, थोड़ा चर्चा कीजिए, कोई बात नहीं, हम चर्चा को आपका पाबंदी नहीं देंगे, लेकिन समय थोड़ा कम खर्चा कीजिए। कहती है ना ताकतवर वो नहीं होता है जो अपना शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। राजू ठांगे देखिए अभी तक कौन सी सोच से बल्लेबाजी कर रहे हैं, ये आने वाला 6 गेंद बयां करेगा। चलते थोड़ा डीजे के पास, डीजे भी मूड में है। नटराज थांबा, आता जरा थांबा। नहीं बहुत बढ़िया, देखिए तारीफ करना चाहेंगे, याद आ रहा है भाई यहाँ से। ओह ये देखिए राजू टांगे, देखिए जिनके बारे में मैंने जिक्र किया था भाई, समंदर को शांत देखकर ये मत सोचिए समझा नहीं है, लेकिन अभी तक देखिए बात करेंगे माइंडसेट गेम डिफेंसिव शॉट देखिए खेलते हुए किरण भूर के पर भरोसा दिखाए। क्या यहाँ से राजू टांगे सर में कफन बांध सकते थे? कहते ना वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती है वक्त बदलने के लिए। दीपक पाटिल सर देखिए बात करेंगे, पड़ेस पर की आवाज है, टीम देखिए मैदान के अंदर से। और इस बार देखिए बल्ले का ऊपर हिस्सा यहाँ पर लंबे कद के गेंदबाज थे भाई यहाँ पर ऋतिक मात्रे, अमिताभ बच्चन की हाइट, और दे दिया हाथों से अपना फाइट। हटा सावन की का राजा देखिए, यही तो बात हमने छेड़ा था कि जो समय पर साथ दे वही अपना, बाकी सब सपना। और ऋतिक मात्रे देखिए समय पर विकेट निकालते हुए यहाँ से, क्या राजू ठांगे का नॉन स्ट्राइक पर रहना हुए ठांगे यहाँ पर मुझे लगता है राजू ठांगे को थोड़ा मौका लेना चाहिए था यहाँ से। एक अनुभव एक्सपीरियंस खिलाड़ी है, लेकिन जो बैटर देखिए मैदान पर उतरे उन्हें भी हम कम नहीं मानेंगे, लेकिन कहते ना नए परिंदों को उड़ने में थोड़ा समय लगता है। अब राजू ठांगे मन बना लिए भाई, अब वो मौका लेंगे भाई यहाँ से। कहते ना दुनिया में बहुत सारी चीजें रहती हैं जो ठोकरें खाकर टूट जाती हैं, लेकिन इस कामयाबी एकमात्र ऐसा चीज है जो ठोकर खाने के बाद मिलती है। क्योंकि 29 रन गया था देखिए, बात करेंगे तीसरा ओवर में, उसके बाद क्या कमाल की वापसी भाई, विघ्नेश पाटिल 7 रन, और उसके बाद देखिए इस ओवर में बात करेंगे ऋतिक मात्रे देखिए यहाँ से, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे जहां पर पर्थ चंदन देखिए थोड़ा सा महंगे साबित हुए थे। पहला ओवर पे देखिए 6 रन, सेकेंड ओवर देखिए 8 रन, लेकिन विघ्नेश देखिए 2 ओवर का स्पेल में कमाल की गेंदबाजी की, टीम को वापस लौटाए। लेकिन अभी भी मौका है भाई राजू ठांगे के लिए यहां से। कहते ना अगर बड़ी पहचान करनी है, अपना पहचान बनाते चलो, वक्त खुद ब खुद तुम्हारा नाम बताएगा। और डर है डर है डर है, सामने देखिए राजू ठांगे भाई बैटर है यहाँ पर। कहते ना रेस चाहे गाड़ी का हो और रेस चाहे जिंदगी का हो, जीतता वही है जो सही समय में गियर बदलता है। क्या राजू ठांगे यहाँ पर गियर बदलेंगे भाई यहाँ से? मुझे तो लगता है तीसरा चौथा नहीं, सीधा 5वां गियर में बल्लेबाजी करना होगा,
क्योंकि गेंद बचा है 3, क्या उड़ा देगा यहां से नींद? नहीं, अभी भी देखिए डिफेंसिव मोड, जड़ में गेंद रखते हुए यहां से कोई ज्यादा मौका नहीं ले रहे भाई। राजू ठांगे आज देखिए बात नहीं, इन्हें बांध कर रखा गया है। क्या थोड़ा राजू ठांगे थके हैं यहां से? कहते ना मोती कभी किनारे पर नहीं आता है, उसे पाने के लिए समंदर में उतरना पड़ता है। मोती हमेशा गहराई में रहती है। यहां से 54 तक पहुंचे हैं, लेकिन अभी भी देखिए 2 गेंद बचा है भाई। यहां से कहते ना कंकर पत्थर मत मारो सीधा पहाड़, ये डगआउट चाहेगा, लेकिन बुनकोड़े 11 बुनकोड़े टीम चाहेंगे भाई आगे का 2 गेंद अच्छा हो जाए। अब तक तो सब कुछ अच्छा हुआ है, लेकिन देखते हैं यहां से किसके लिए 2 गेंद बेहतर रहेगा, क्या बैटर या बॉलर भाई? ओह या चलिए, बहुत बढ़िया कमाल की गेंदबाजी, खास करके डेट ओवर में गेंदबाजी इतनी अच्छी करते हुए। कहते ना रात भी अच्छा होगा, मंजर भी अच्छा होगा, तो आगे बढ़ने का हिम्मत तो कर भाई, सब कुछ अच्छा होगा। क्योंकि जहां पर 29 रन गया था तीसरा ओवर में, और उसके बाद के गेम में वापस लौटते हुए 55 तक पहुंचे हैं। अभी 1 गेंद बचा यहाँ पर, क्या राजू ठाणगे यहाँ पर कहते ना 7 चुहा खाकर बिल्ली हज को चले गई, क्या 1 छक्का लगाकर राजू ठाणगे टीम का स्कोर को एक, हर टीम चाहती है कि 5 ओवर में कम से कम 60 तक पहुंच जाए भाई। यहां से कहते ना वक्त बुरा रहता है, लेकिन रक्त नहीं। यहां से अंतिम गेंद इनिंग का, अंतिम गेंद के बाद देखिए ऊंचाई तो भर दी यहां से, लेकिन लंबाई की रह गई कमी। यहां पर राजू ठांगे आज इनका बल्ला शांत रहा, और जिसके कारण टीम 55 पर रुक गया। 55 देखिए 55 रन, और जीत के लिए 56 की जरूरत है। यहां से वैभव भूपी सर देखिए जुड़ रहे हैं वापस कमेंट्री बॉक्स में, लेकिन इसके बाद देखिए बात करेंगे जीवदानी बामुंडगिरी टीम तैयार रही है। सेकेंड राउंड का पहला मैच है, यहां से जीतने वाली टीम बामुंडगिरी के खिलाफ मुकाबला खेला जाएगा। ए राजा राजा राजा, अब रॉकस्टार देखिए कमेंट्री बॉक्स में आ जा, और तब तक के लिए डीजे बजा बाजा। एक जगह जब जमा हो तीनों अमर, पकडे आज तर या ठिकाणी आपण युनुसभाई मचाडो यांना पाहताय, त्यांच्या सुकन्या रेचल आणि वेरोनिका युनुसभाई मचाडो यांच्या वतीने आमच्यासाठी देखील 200 रुपयाचा पारितोषिक आले। युनुसभाई आपलं सहर्ष स्वागत। तर चला विनंती असेल सलामी जोडे आपण वैभव लगेच मैदानात जाऊ द्या। टीम म्हणजेच टीम बोनकोडे 11 बोनकोडे सातत्याने आपण पाहतो स्वप्नीलजी नाईक साहेब, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचे पुतणे ते जर आले असतील त्यांना विनंती करतो आपण यावं। चेतनभाई यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं, ज्यांच्या वतीनं आपण क्रिस्टल ट्रॉफी पाहतो। मित्रांनो चेतनभाई आपण यावं, आपल्या इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। नेहमीच दमदार योगदान बोनकोडे क्रिकेट संघासाठी ज्यांचं राहिलंय, चेतनभाई यावं आपल्या इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। मी रोशनभाई यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करावा। तर वेरोनिका आणि एचएल युनुसभाई मचाडो यांच्या वतीनं आमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी जवळजवळ 3 सायकल, मतलब 2 लकी ड्रॉ साठी आणि 1 बेस्ट फिल्डर साठी एचएल अँड वेरोनिका युनुस मचाडो यांच्या वतीने देण्यात आले। तर या ठिकाणी रोशनभाई यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। ज्या क्रिस्टल ट्रॉफी आपण भरपूर पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्याने, ज्या ट्रॉफी आपण ज्यांच्या शॉपमधून विकत घेतो स्पर्धेसाठी, ते चेतन मात्रे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। रोशनभाई यांच्या शुभ हस्ते
दिनेश मामा बॉडी बिल्डर, सातत्याने दमदार त्यांचं योगदान. नटराज कला क्रीडा मंडळ नावे आयोजित ही दमदार स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय आणि सातत्याने आपण विचार केला ना वैभव की या स्पर्धेमध्ये नावे गावामध्ये प्रत्येक संघाला एका वर्षातून मान मिळतो. म्हणजे जवळजवळ 5 वर्षातून एक संघ येतो. नटराज कला क्रीडा मंडळ, गावदेवी क्रिकेट संघ, त्याच्यानंतर यंग 11, स्टार 11, स्ट्रेंजर 11, गोल्डन 11, 40+, असे एकूण 5 आपला 40+ संघ पालत. परंतु आम्हाला ज्यांनी खरं तर लॉन्च केलं पहिल्याच वर्षी, आज मला जवळजवळ 6 वर्ष कंप्लीट झाले नावे गावामध्ये. प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही दमदार योगदान देत असतो, त्याबद्दल आम्ही सर्वांचं मनापासून आभार. कारण 5 वर्षापूर्वी नटराज कला क्रीडा मंडळाची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये रोहन घरत यांनी आम्हाला लॉन्च केला आणि ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आम्ही सातत्याने पाहतो की दमदार, म्हणजे प्रत्येक संघाच्या जेवढे नावगावमध्ये संघ आपण पाहतो ना वैभव, त्या प्रत्येक संघाच्या दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे रॉक्शर. रॉक्शर जिथे असतील ती स्पर्धा सक्सेसफुल होणार यात मात्र शंका नाही, हा आमचा अनुभव आहे. आणि खरंच आज ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं संपूर्ण योगदान देता, मला कधी कधी असं वाटतं बाकडी गावची जेवढी नावं माहिती नसतील तेवढी गावची नावं सगळी रॉक्शरच्या कॅल्क्युलेशनमध्ये असतील. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. बोनकोड 11 बोनकोडीला करायचे या मॅचमध्ये 56 धावांचा टार्गेट आहे. मोरिया 11 प्लस पे आज खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा अगदी मैदानामध्ये देखील उचलते देखील आपल्याला पाहायचं आहे. गेम इज ऑन. सुरुवात होते सामन्याला. पहिली षटक घेऊन आलाय राजू ठाणगे आणि ऑन स्ट्राईक तुम्हाला बघायला मिळतील अगदी जितेश राऊत आणि त्यासोबत पार्थ चंदन. पहिलाच बॉल वाईट यॉर्कर केलाय राजू ठाणगे या गोलंदाजानं. महत्वाकांक्षी लढत आहे. अगदी भरपूर अजूनही प्रेक्षक मैदानाच्या चारही बाजूला सगळ्यांचंच नटराज चषकाच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 3 माईक तुमच्या समोर बघायला मिळतात आणि आज देखील संपूर्ण अगदी बॉलला दिशा देण्याचं काम केलं. बॉल चालू अगदी डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगले पाठलाग अजूनही सुरू आहे, परंतु आउटफील्ड मैदानाचे भरपूर फास्ट आहे आणि अंतिम क्षणाला बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार तिथे आलाय. बघा मॅनेजमेंट टीम एक जणचा शॉन पथकाला तिथून काढा. चौकार आले जितेशच्या बॅट मधून. पहिला बॉल डॉट आला आणि तदनंतर उत्तर प्रत्युत्तर चांगलं दिलं तिथे. महत्वाकांक्षी लढत आणि ही लढली जात असताना हो यावेळेस बोलवलंय बॉलला. थोडस लेग ब्रेक यूज केलं, गती सोबत स्विंग रमेश आणि इथे आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळते. पहिल्या बॉलवर वार झाला, त्यानंतर पलटवार आणि पुन्हा एकदा वार बघायला मिळते. खरे वॉरच मोठ्या आणि बॅटच्या रडार मध्ये काय स्वीप खेळा. बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला प्रॉपर टायमिंग सोबत बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. .4.6 हे बॅटल दोघांमध्ये अक्षरशः सुरू आहे. बॉलर आणि बॅट्समन मध्ये महत्वपूर्ण लढाई. या काय रंगताय खेळ. पुन्हा एकदा टायमिंग जुळलेला नाहीये. यावेळेस विकेट किपरने चांगलं कलेक्शन केलं आणि इम्पॉर्टंट विकेट जितेश ज्यांना अगदी 10 रन केले आणि त्याच्या विकेटचा अंत. श्रीकांत देखील त्याचा रंग दाखवते ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. चांगलं त्यांचं अगदी बघू शकतो. खुश करत असताना सगळ्यांना एकनाथ माई यांच्या सुमृद आवाजांमधून बनवलेलं गीत आणि मला वाटतं याची रचना केली होती रॉक्शॉप प्रवीण गायकर यांनी. मला वाटतं एका तासामध्ये सुदर्शन बी इथे मैदानावर होतं. एका तासामध्ये एक गीत रचलं होतं
आणि लगेच लॉन्च देखील केलं होतं आणि एकनाथजी माली यांनी देखील स्तुती केली होती रॉकस्टार की तू चांगला लेखक आहे. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. मागे बॉलवर विकेट आले. सोनू आले मैदानात बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल होता. पॉवर झोकून दिली. पॉवर जनरेट केली परंतु मिससामिंग आहे. खेळाडू दूर आहेत बॉल पासून. सेफ लँडिंग होते. बॉल सिंगल कंप्लीट झाले सेकंड साठी. ही दुसरी ही सुरक्षित पूर्ण करत असताना ती अगदी बघितलं आपण. पहिलं षटक पहिली ओव्हर. पंचाने रेफर केले थोड्या अंपायरकडे. आता DRS चा वापर करण्यात येते. पंच DRS फिल्डिंग टीम अंपायर्स रिव्ह्यू चेक केले जाते. सध्या ऑन स्क्रीन तिसरे पंच जॉईंट होते. डिसिजन पेंडिंग. अंतिम बॉलवर रनआउट साठी हा DRS चा वापर करण्यात आलाय. अंपायर्स रिव्ह्यू योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. रक्षक प्रवीण गायकर सरांच्या उत्तम आवाजातून त्यांच्या शैलीतून ही स्पर्धा अँकरिंगच्या भूमिकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पार पडत असताना प्रत्येक मान्यवरांचा आदरातिथ्य शुभ सन्मान प्रत्येक टीमला आणि निर्णय आले नॉट आउट. त्यासोबत आमच्या सोबत आज बाबूशाह आहेत शरुशारीचे बादशाह. व आपण पाहू शकाल दिनेशजी बेडेकर साहेब माजी उपसरपंच पलसपे यांच्या वतीनं संघाला टी शर्ट्स म्हणजे बोनकोडे आणि पलसपे संघाचे जे टी शर्ट्स आपण पाहताना अगदी सेम. आणि बंड्याशेठ चौधरी माजी उपसरपंच यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ॲडव्होकेट विकास भगत साहेब आपलंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रन फलकावर धावेत 12-1 खेळाडू बाद. अजूनही 44 धावांचं अंतर करायचं आहे. बोनकोडेला अगदी मोरे 11 पलसपे या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना फोल्डिंग मध्ये बदलाव तर कावदेव एंडकडून सज्ज होतात. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅकवर राहुल बाईकर सज्ज होत असताना जबरदस्त लढाई या सेकंड ओव्हरला स्टार्ट होते. सेकंड पॉवर पे पहिलाच बॉल इनसाइड आउट. दिशा दर्शक हा फटकारायला गॅप पाहून शॉट सिलेक्शन केलं. इनसाइड आउट डीप कव्हरला चौकार. राहुल बाईकर वर आक्रमण झाले. धावसंख्येला चांगला वेग मिळालाय. पार्थ चंदन इन ऍक्शन मध्ये 2 बॉल मध्ये 10. 500च्या स्ट्राईक रेटने सध्या फलंदाजी करत असताना सांघिक टोटल 22 वर पोहोचलाय. पाठलाग चांगल्या पद्धतीने केला जातोय. 34 धावा राहिले तर उर्वरित 22 बॉल मध्ये आणि धावा देखील झाले टोटल 22. राहुल बाईकर कसा राहील त्याचा कमबॅक. पुन्हा एक आक्रमण करायचं होतं. खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग दिली. कोणती रन मिळणार नाही. डॉट बॉल. सिद्धांत अगदी बघायला मिळाला फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये. हे पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर आहे आणि तेवढंच महत्वाचं देखील. आणि भरपूर प्रेक्षक सध्या आमच्यासोबत जॉईंट आहेत. ऑनलाईन प्रेक्षक वर्गांचं देखील आम्ही स्वागत करतो नटराज चषकाच्या माध्यमातून. हो काय फटका. याही बॉलला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठोकलेला हा खणखणीत चौकार. असं चित्र या ओव्हर मध्ये आपण बघतो सध्या. आणखी एकदा आक्रमण केल्या परंतु यावेळेस उंची पाहायला मिळते. लांबी थोडी अर्धवट आणि बघा किती सुरक्षितरित्या झेल तिथे टिपला गेला. क्षेत्ररक्षक होते आविष्कार. खेळाडू बाद.
अक्षय संपूर्ण आपल्या खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे यांनी लढलेल्या लढाया आणि आज आपलं किती समृद्ध जीवन आपण जगतोय ना, सुखकर हे आपलं जीवन आहे आणि मैदानामधील तशीच सुखकर वाटचाल सध्या सुरू होती. परंतु ही आलेले विकेट सोडून देखील आक्रमण केलं होतं. परंतु ज्या खेळाडूंना अक्षरशः खोऱ्यानं रन केल्या तो पार्थ आता देखील बाद झालाय. चला मिळालेली जोडी सुरक्षित अगदी बघायला मिळाली नाहीये. यावेळेस पाडस्वीप नटराज चषकाचा हा नटराज फटका काय क्लास दाखवलाय. या फटक्यावर कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट ठोकला षटकार. स्कोरबोर्ड कडे आपण लक्ष केंद्रित करूया. 2 ओव्हर संपलेत. धावसंख्या फलकावर धावा आहेत 32. खेळाडू बाद झाले 2. आता उर्वरित 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी बोनकोडे 11 बोनकोडे या टीमला. बॉल देखील हवाय. यस पोचवलं जाईल. पाणी घेऊन जा दोघी खेळाडू वाढवे. त्याने देखील संधी मैदानामध्ये उतरत असताना अगदी यशस्वीरित्या किती एन्जॉय केलाय. रॉकस्टार खरं तर जी मेहनत केली ना त्याचं फल आणि तशी यशस्वीरित्या स्पर्धेमध्ये ती एन्जॉय करत असताना संपूर्ण आमची नटराज क्रीडा मंडळ याने संपूर्ण एन्जॉय केलंय. बॉल मात्र मैदानामध्ये पुरवले जात आहेत. पीटीसी लाईव्हची टीम ही आमची जे मेन स्क्रीन आहे मुख्य व्यासपीठावर त्या स्क्रीनवर ओव्हर संपल्यानंतर एंटरटेनमेंट केलं जातं. कॅमेरामॅनांचे हिरा पन्ना किंवा बघा मिळते. प्रवीण गायकर यांनी त्यांची नावं ठेवली आहेत बिल्ला आणि रंगा. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांचं. धावसंख्येचा टोटल आपण बघतो सध्या 32 वर 32 वर अगदी बघा मिळाले. 18 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सुदर्शन रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं समालोचन त्यांची शैली संपूर्ण टेनिस क्रिकेटवर वेळ लावले यात मात्र शंका नाही. परंतु ज्या वेळेस त्यांची धवला तुम्ही ऐकाल ना तुम्ही दिवाने व्हाल. फटका सजवण्याचा प्रयत्न इथे अगदी बघितला आणि तिथे बऱ्याच क्रिया झालेत. बॅट्समन स्वतः तिथे स्क्रीज सोडत असताना खेळाडू वृत्ती त्याने दाखवली. अजून एक विकेट. शिवकाळात नांदत होती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय म्हणजेच सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय. हे सुमधुर संगीत म्हणजे छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते, नवीन शक्ती मिळते. आणि आज आपण पाहू शकाल की मी वैभव विनंती करतो, खरं तर आपण मराठी शाळेमध्ये शिकतो, इंग्रजी शाळेमध्ये शिकतो आणि प्रत्येकाने शिवरायांचे हे चरित्र आपण शिकवायलाच पाहिजे, कारण त्यांचे विचार आपण घेतले पाहिजेत. त्याच्यामुळे आपला हा महाराष्ट्र अभिमानाने फुलताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच बामण डोंगरी टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. याच्यानंतर विनर्स आपल्या सोबत असेल. आयुष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालीत. आक्रमण केल्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू तर आले परंतु पाठीमागे प्रोटेक्शन तयार होते. खेळाडू अगदी बघितलं तिथे 1 रन पूर्ण करत असताना थोडीशी चलबिचल बऱ्याच गोष्टी क्रिया
जसं बॉल थोडासा निसटला बॅकअप मधून थोडंसं लगेच कॉलिंग तिथे होत असताना, कारण प्रत्येक धाव महत्वाचे असतं प्रत्येक टीमसाठी. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट आणि त्याला महत्वाकांक्षी भूमिका दिली जाते. विघ्नेश पाटील ज्याने 1 बॉलमध्ये 6 रन केलेत, तर आता ऑन स्ट्राईक तुम्हाला बघा मिळेल. आणि त्यासोबत मौसिमला तुम्ही बघता 2 बॉलमध्ये 1 रन केले. आयुष्य षटक चांगलं सध्या तरी चांगलं सुरू आहे, कारण एनर्जी धावामध्ये जे अंतर आहे अगदी आपण बघितलं तर 15 बॉलमध्ये 23 धावांची अजूनही गरज आहे. सोडून दिला बॉलला एक्स्ट्रा रन मिळते, याकडे फोकस केलं. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. अगदी बघू शकता फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये बऱ्याच सजावटी आहेत. दोन्ही खेळाडूंना चांगला एकमेकाचा खेळ बाकी आहे, माहिती आहे, आणि दोन्ही संघ एकमेकांपासून चांगले जाणकार आहेत. त्यामुळे बऱ्याच चर्चा होत आहेत. विकेट किपर असेल, तदनंतर बॉलर असेल. जो विकेट किपर म्हटलं तर खरा आरसा आहे गोलंदाजीचा, आणि तो तिथून चांगली प्रतिमा दाखवतोय. स्विचचा प्रयत्न केला, अपील लाऊड झाली, परंतु पंचांना हाय फॅक्टरचा विचार करावा लागला असावा, कारण गुड लेंथ वरून बॉल पिक झालं होतं. डॉट बॉल इथे आहे. अजूनही या सामन्यामधील जिवंतपणा तुम्हाला अनुभवायला मिळते. पुन्हा एकदा पंच अगदी बघितलं चांगले अंपायरिंग संपूर्ण आमच्या तिन्ही पंचांनी. 14 बॉलमध्ये 22 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. लढतायत, संघर्ष करतायत, मैदानामध्ये झगडतायत, एकमेकांविरुद्ध 2 हात करतायत. स्पर्धेचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांना लढतायत. गेम प्लॅनिंग दोन्ही टीमच्या आतापर्यंत चांगली राहिली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग जेवढी चांगली झाली तेवढी आता देखील होती. थोडीशी शॉर्ट लेन, परंतु त्यामध्ये बाउन्स चांगला होता, आणि स्पेशल मध्ये वेग जो स्पीड जनरेट करलं ते फार महत्वाचं राहिलं. टायमिंग करू शकले नाहीयेत फलंदाज, आणि इथे 1 रन मात्र पूर्ण होते. मॅच पुढे पुढे घेऊन जाण्याचे आक्रमक इरादे सध्या गोलंदाजीतून मोरिया इलेव्हन प्लस देखील दाखवते. बोडकोडेच्या अगेन्स्ट मध्ये त्यांना माहिती आहे 2 फटके जर आले ना तर मॅचचा काय पालट होऊ शकतो, आणि त्याच फटक्यापासून आतापर्यंत तरी वंचित ठेवलंय. काय लढले आज बामणडोंगरी संघ. पहिलीच मॅच खेळत असताना तुम्ही पाहिलं. रडार मध्ये चेंडू आला नाहीये, स्लॉट मध्ये होता, परंतु फिल्डर मिड ऑन मध्ये मिड ऑफ मधून कॅच सुटली आहे. चेंडू ड्रॉप झाला आणि दुसऱ्या साडे निघालेत. आणि बघा तिथे 2 ही पूर्ण झालेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली. सोडलेले जे या खेळामध्ये भरपूर महाग पडतात. 21 धावा चेस केले होते अंतिम ओव्हर मध्ये बामणडोंगरी संघानं, आणि अंतिम बघितलं होतं आपण जीत खोतला 2 बॉल 6 ची गरज असताना त्याने षटकार ठोकला. ते बऱ्याच चर्चा होत आहेत, परंतु आता 18 बॉलचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा आहेत 37. मागे षटक आयुष्य उत्तम कमबॅकिंग ओव्हर 5 धावा देत असताना त्यांनी विकेट घेतला. आता 12 बॉल आणि विजयासाठी रन पाहिजेत 19. विनंती असेल टीम मोरिया 11 प्लस क्रिकेट संघ क्षेत्र सजवून घ्या. बामणडोंगरी संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण तेजस मात्रे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 12 बॉल 19 धावांची गरज आहे. महाशिवरात्री आज, आणि त्याची आठवण करून देत असताना आमचे श्रीकांत जे नितीन रसायनी रक्षात अगदी बघितलं ना तर उद्या इथून भ्रमंती भरपूर वाढणार आहे, कारण अगदी माणिक टोकावरून ते आपण पाहिलं तर भरपूर श्रद्धाळू इथून येत असतात. कारण हा प्रवास जो करतो ना इथून थोडासा प्रवास सोपा आहे, कारण जेव्हा आपण मोऱ्यावरून जातो ना तेव्हा थोडंसं अंतर आपल्याला चालावं लागतं, परंतु जेव्हा नावेवरून आपण जातो तेव्हा थोडं अंतर कमी कापावं लागतं. आणि अनेक श्रद्धाळू येतील खरं तर घारापुरीला भेट देण्यासाठी. मैदानामध्ये आपण जाऊया. 12 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. आयुष ज्यानं मागील षटकामध्ये दाखवून दिला हो या मॅच मध्ये धावा ही वाचवल्या जाऊ शकतात. ही एसटी जेवढी फलंदाजांना साथ देते तेवढी गोलंदाजी चांगली या एसटीवर केली जाऊ शकते. आणि बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर 2 विकेट आहेत. उद्यापासून सेकंड विकेटला मला वाटतं स्टार्ट होणार आहे, आणि या एक चांगली मॅनेजमेंट आणि एक पाटा विकेट चे एक मोठं स्टँडर्ड खरं तर राहिले या स्पर्धेचं. महत्वपूर्ण ओव्हर आता गोलंदाजीसाठी स्मिथ पवार 4थ्या षटकामध्ये टर्निंग पॉइंट ओव्हर राहणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. विघ्नेश पाटील मैदानामध्ये 3 बॉल 7. मोसिमला आपण बघतो 3 बॉल मध्ये 3 केलेत. स्मिथ पहिला बॉल आक्रमण करायचं तर लेफ्ट ड्राईव्ह राहिले. पाठीमागे फिल्डर धावतोय. बॉलच्या पाठीमागे मिड विकेट मध्ये लवकर आले. पहिली सिंगल वेगाने घेतली. ऑन द स्टंप थ्रो गरजेचं होतं, कलेक्ट झालं नाही. मोठं रिक्स घेतलं आणि यस
रिक्स येतो इस्क्या मैदानात रिक्स तुम्हाला घ्यावे लागते आणि ती धावसंख्येची रिक्स इथे घेतली जाते. याच्या अगोदर इथे जे सुटला तर त्याच्यावर आले ते 2 धावा आणि पुन्हा एकदा इथे या 2 रन येणार चेंडू आणि धावामध्ये अंतर पुन्हा एकदा मी सांगेन 11 बॉल मध्ये करायच्या विजयासाठी अजूनही 17 लेखणीच्या साह्याने सुदर्शन पाडी तारा खूप चांगली माहिती आणि चांगली स्कोरिंगची भूमिका सातत्याने ते करतात. जेव्हा जेव्हा नावे गावामध्ये स्पर्धा असते तेव्हा सुदर्शन यांचं मोठं योगदान असतं. त्यासोबत आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांना विसरून जमणार नाही. मैदानामध्ये जाऊया 11 बॉल 17 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग महत्वाचा नियम. स्मिथचा हा चेंडू वेच वॉच अँड देन प्ले परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झाले गडबड त्यामुळे उडाला गोंधळ. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. क्या बात आहे डीजे खूप चांगलं हे संगीत म्हणून तर म्हटलं जातं ना शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप त्यांचा 8वा साक्षेप या भूमंडली आणि हवेत खेळला हा फटका फुलला डाऊन द बॉल कॅप्टन अभय अगदी बॉल खाली आणि हा झेल फलंदाज बाद. इथे विकेट आली ऍक्शन रिप्ले मध्ये स्मिथ पवारचा हा चेंडू आणि ज्या पद्धतीने अभयनं किती बॉडी बॅलन्स करत असताना त्याने तिथे तो झेल कॅरी केला. महत्वाचे विकेट मिळाले. चौथा धक्का बॉल आणि चेंडू मध्ये अंतर जे आहे 9 बॉल मध्ये अगदी बघितलं तर 13 धावांची गरज आहे. 9-13 चित्र सोडून दिला बॉलला परंतु इथे हे जजमेंट चुकलंय. आलाय डॉट. या क्षणाला पलसपी टीमला काय हवं असेल या मॅच मधून आणि गोलंदाजांकडून तर डॉट आणि विकेट तरच या मॅच मध्ये त्याला कमबॅक करता येईल आणि ते डॉट बॉल कडे सध्या फोकस केलाय. 8 बॉल 13 धावेची गरज. सामन्याची उत्कंठा थोडीशी वाढली आहे. आता थोडसा हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये बघा मिळते. थोडीशी धड करण्यात तेज होत असताना फटका झाला. व्हाट अ शॉट. गुड नॉट टेक और ए शॉट टेक. काय शॉट होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. देखा है वैसे कैच पकड़ने में माहिर है लेकिन डांगे 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 ये सबसे खतरनाक है स्वप्निल डांगे. स्वप्निल इन ऍक्शन मध्ये पहिला बॉल जरूर निर्धाव खेळा परंतु त्याचा कोणताच दबाव हे जाणवला नाही आणि तदनंतर ठोकलेला षटकार. 7 बॉल आणि 7 ची गरज. बॉल टू रन समीकरण होतं बघा जमिनीला समांतर. हा रॉकेट शॉट अगदी जमिनी समांतर आलाय. 1 रन या बॉलवर पूर्णत्वाला नेली आहे. सामना अगदी बघू शकता अति अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला जरूर बघा मिळेल. हो थ्रो केलं बऱ्याच नाट्यमय घोडामोडी आणि पंचाने रेफर केलं तर थर्ड अंपायर कडे चेक केलं जाईल. स्वप्नील डांगे या सीझनचा हा दुसरा षटकार. रॉकस्टार आम्हाला माहिती देत असताना डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट आहेत. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन आलाय रनआउट साठी. सॉरी बिलकुल रवींद्र शेठ पाटील जासई सिद्धार्थ 11 ज्यांच्या वतीनं आपण बामणडोंगरी संघाला टी शर्ट देखील पाहतो. संघाचे दिग्गज पुरस्कर्ते म्हणून देखील राहिले त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत. बामणडोंगरी म्हटलं तर वैभव राहुल फिक्स समजा आपला हा 12 करोड फिक्सच असतो. जसा कांबोटे संघाचा संजय भाई तसा आपला राहुल. डिसिजन थोडा पेंडिंग आहे.
परंतु बामणडोंगरी संघाचा राहुलच्या बद्दल चर्चा होती ती तो लकी आहे बामणडोंगरीसाठी. राहुल म्हटलं की मला मैदानामध्ये एंट्री मिळेल न मिळेल मी माझी 12वीची भूमिका पार पाडेन. क्लीन सेव्ह चेक केले पंचानी. हो इथे घडामोडी घडली. बॅट्समन आउट. गरज नव्हती खरं तर ज्याचे रॉकस्टार हे थोडे नाट्यमयच राहिले. खेळाडू बॉल घेऊन चालला होता. अगदी बघितलं तर गोलंदाजाकडे आणि फलंदाजाने ती धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडासा आगाऊपणे नडला आणि खेळाडू तिथे झाले धाव बाद. आता सामना अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला बघा म्हणजे सुदर्शन आम्हाला सांगतायत शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज. जोर का झटका है जोरों चला 6 बॉल आणि 6 धावेंची गरज. शैलेश शेठ भुईर याला आपण बघतो भरपूर एन्जॉय त्यांनी केलाय. कालपर्यंत त्यांचा अगदी आवडतं गीत होतं उडदाची डाल बरोबर. आणि आता नवीन रिक्वायरमेंट आली. गाण्यांचा आनंद मनमुराद घेतला पाहिजे त्याने तुमचं टेन्शन दूर होतं. दिनेश भोईर यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावर या. हे गाणं शैलेश शेठ भोईर यांनी तुम्हाला डेडिकेट केलंय. नटराजचे बॉडी बिल्डर. 6 बॉल 6 ची गरज आहे. चला प्लीज थोडस स्पीडअप करूया. आता आपण सगळं काय सेट आहे. फिल्डिंग पोझिशन देखील. अंतिम 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. पहिलं षटक फेकलेला राजू ठाणगेला यासाठी उर्वरित ठेवलं होतं की गरज पडली तरी अस्त्र आपला वजीर वापरला जाऊ शकतो. डमी खेळाडू मैदानामध्ये अगदी बघू शकता. अनिरुद्ध आलेत परंतु स्वप्नील डांगे अजूनही मैदानामध्ये आहेत. 7 रन केले तो स्ट्राईक एंड कडे त्यांना बघा मिळेल. 6 बॉल 6 ची गरज की सिंगल डबल कडे जाते की षटकार मॅच फिनिश करतील. रिवर्स अटेम्प्ट केला आणि बॉल चालले गॅपमधून थर्ड मॅनला महत्वाकांक्षी स्वप्नील डांगे. डांगे नाव आज गाजते पुन्हा एकदा मैदानामध्ये आलेला चौकार. क्लोज एन्काउंटर करण्याचा प्रयत्न आता सिंगल वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. 54 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. त्या चौकाराने थोडीशी हवा करण्याचं काम केलं. तयार नव्हते स्वप्नील डांगे आणि अगदी बघू शकता राजू डांगे पण डायरेक्ट बॉलचा इशारा करतायत. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. मोठी परीक्षा आहे. बॅटच्या रडार मध्ये आलेला नाही हा बॉल. हवेत गेला फिल्डर डाऊन द बॉल फॉर द विकेट कीपर जे सुटलाय. राहुल बाईक आहे. फार कमी वेळ त्यांच्याकडून क्षेत्ररक्षणामध्ये बदल. नटराजचे अध्यक्ष सन्माननीय शैलेश शेठ साहेबांकडून आमच्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. समालोचक कक्षेसाठी त्यांचं मनपूर्वक आभार. काल संपूर्ण टीमच घेऊन आले होते. यात मात्र शंका नाही. स्कोर इज लेवल झाले. 1 धावेची गरज आहे विजयासाठी. स्कोर लेवल झालाय. 4 बॉल मध्ये 1 पाहिजे राजू डांगे. हवेत गेला पुन्हा एकदा हा बॉल आणि आता सेफ लँडिंग झाले याचा अर्थ ही रन पूर्ण होईल. यस तर अभिनंदन टीम बोनकोडे आणि पलप संघ आपण देखील चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर बघा आपण बामणडोंगरी क्रिकेट संघाचा जोप्रा आर्चर 0022 यांची नवीन विक्रमी खरेदी आदत किंग सैतान नंदी त्यांनी नवीन खरेदी केलं मित्रांनो.
त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊ बैलगाडा क्षेत्रामध्ये. बघा जीत शेठ खोत 0022 आदत किंग सैतान बैलाचे मालक बिंजोडचा बेताज बादशाह म्हणजे जवळजवळ जीवदानी संघाचा जो जो हिस्सा येतो त्यांच्या वाटेला त्या हिस्स्यातून नवीन खरेदी आपण पाहिली.